Namaste students, welcome to MJ Academy by Manisha Jadhav, and today we are going to study about finite verbs and non-finite verbs, a very important topic for all standards. आणि ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला 2 to 3 मार्क्ससाठी विचारला जातो लँग्वेज स्टडीमध्ये. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कारण एक्झामला ह्याच्याशी रिलेटेड कोणते क्वेश्चन येतात त्याची मी एक सिरीज तयार केली आहे आणि लास्टला आपण ते क्वेश्चन आणि आन्सर बघणार आहोत. सो लेट्स बिगिन. तर फायनाइट वर्ब्स म्हणजे काय ते आधी आपण बघूया. तर फायनाइट वर्ब्स इज लिमिटेड बाय नंबर अँड चेंज अकॉर्डिंग टू पर्सन, नंबर अँड टेन्स. फायनाइट म्हणजे कसे असतात ते लिमिटेड बाय नंबर्स असतात अँड दे आर चेंज अकॉर्डिंग टू पर्सन, टेन्स अँड नंबर्स. ओके, तर इथे पर्सन म्हणजे काय, फायनाइट वर्ब्स चेंज अकॉर्डिंग टू पर्सन. पर्सन म्हणजे तुम्हाला माहिती फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, बरोबर. आता एक्झाम्पल मध्ये बघूया आपण. इथे लिहिले आय एम व्हेरी काइंड. आय एम व्हेरी काइंड, आय एम टॉकिंग अबाउट मी, दॅट इज आय एम द फर्स्ट पर्सन. इथे कोणता पर्सन आहे, फर्स्ट पर्सन आहे. इथे आहे फर्स्ट पर्सन. यू आर व्हेरी काइंड, यू आर व्हेरी काइंड, आय एम टॉकिंग अबाउट यू. आणि आपण दोघं बोलतोय म्हणजे डायरेक्ट कन्व्हर्सेशन आहे, म्हणजे इथे यू इज अ सेकंड पर्सन. बरं, इथे आहे सेकंड पर्सन अँड शी इज व्हेरी काइंड. शी आहे थर्ड पर्सन. आपण दोघं बोलतोय, आपण थर्ड पर्सन बद्दल बोलतोय, म्हणजे इथे आहे थर्ड पर्सन. मग इथे आता फायनाइट वर्ब्स कुठे चेंज झाले बघा. जेव्हा आय एम टॉकिंग अबाउट आय, हिअर एम वर्ब आहे एम. नंतर वर्ब चेंज होतो जेव्हा आय एम टॉकिंग अबाउट सेकंड पर्सन, हिअर एम चेंजेस इनटू आर. एमचं काय चेंज झालं, आर मध्ये चेंज झालं. अँड आय एम टॉकिंग अबाउट थर्ड पर्सन, देन आर चेंजेस इनटू इज. समजलं हे, एम आर इज. समजलं हे. तुम्ही जर ऑक्झिलरी वर्ब आणि हेल्पिंग वर्बचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ पण बघा, म्हणजे तुम्हाला वर्ब म्हणजे काय नीट कळेल. आणि मग त्याच्यानंतर हे एम आर इज हे कसे चेंज झाले अकॉर्डिंग टू पर्सन ते पण कळेल. ओके, नंतर इथे दिलेलं आहे फायनाइट वर्ब्स चेंज अकॉर्डिंग टू टेन्स. तुम्हाला माहिती आहे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. ओके, तर इथे टेन्सच्या अकॉर्डिंग पण फायनाइट वर्ब्स काय होतात, चेंज होतात. इथे आहे आय ईट अ मँगो टुडे. आज मी एक मँगो खाल्ला, बरोबर. इथे वर्ब कोणता आहे, ईट आहे. आणि टेन्स कोणता आहे, प्रेझेंट टेन्स. टुडे आहे ना, इथे आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मध्ये वर्ब होतं ईट अँड आय एट अ मँगो यस्टरडे. मी काल एक मँगो खाल्ला, म्हणजे काल झालं, म्हणजे इथे आहे पास्ट टेन्स. कोणता टेन्स आहे, इथे पास्ट टेन्स आहे. आणि पास्ट टेन्स मध्ये ईटचं काय झालं, एट झालं. इट चेंजेस इनटू एट. समजते इथे फायनाइट वर्ब्स कसं चेंज झालं, टेन्स अकॉर्डिंग टू टेन्स, इट चेंजेस इनटू एट. सेंटेन्स तर सेम आहे, फक्त टेन्स चेंज झाला म्हणून ते फायनाइट वर्ब चेंज झालं. ओके, अजून फायनाइट वर्ब्स चेंज अकॉर्डिंग टू नंबर. नंबरनुसार पण फायनाइट वर्ब्स चेंज होतात. नंबर्स म्हणजे एक तर सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एक असेल तर, आणि एकपेक्षा जास्त असेल तर प्लुरल असेल, तेव्हा पण काय होतं, हे वर्ब्स चेंज होतात. फॉर एक्झाम्पल, ही इज अ स्टुडंट. तो स्टुडंट आहे. ही मग वन पर्सन आहे म्हणजे सिंग्युलर आहे. ते कोणतं आहे, सिंग्युलर. ही म्हणजे तो एक सिंग्युलर आहे, सिंग्युलर नाउन झालं ना इथे. आणि इज होतं, मग तिथे वर्ब होतं इज. अँड वी आर स्टुडंट. वी म्हणजे आम्ही सगळे स्टुडंट्स आहोत. मग इथे इज चेंजेस इनटू आर. इज कशामध्ये चेंज झालं, आर मध्ये चेंज झालं. म्हणजे समजलं तुम्हाला, फायनाइट वर्ब्स चेंजेस अकॉर्डिंग टू पर्सन, टेन्स अँड नंबर्स. नाउ लेट्स स्टडी अबाउट नॉन फायनाइट वर्ब्स. तर नेक्स्ट टॉपिक आहे नॉन फायनाइट वर्ब्स. नॉन फायनाइट वर्ब्स आर नॉट लिमिटेड बाय नंबर्स अँड दे डू नॉट चेंज अकॉर्डिंग टू पर्सन, टेन्स अँड नंबर्स. ओके, समजलं. नॉन फायनाइट वर्ब्स असतात, दे आर डू नॉट लिमिटेड बाय नंबर्स अँड डू नॉट चेंज अकॉर्डिंग टू नंबर, पर्सन अँड टेन्स. नॉन फायनाइट वर्ब्स फर्दर डिवायडेड इनटू द इन्फिनिटिव्स, gerund अँड द पार्टिसिपल्स. बघा, हे नॉन फायनाइट वर्ब्स असतात, त्याचे परत 3 पार्ट्स होतात. फर्स्ट आहे द इन्फिनिटिव्ह, सेकंड इज द gerund अँड द पार्टिसिपल. द इन्फिनिटिव्ह वर्ब्स कसे ओळखणार तुम्ही, तर 2 प्लस मेन वर्ब्स असणार, तर ते असणार इन्फिनिटिव्ह वर्ब्स. ओके, काय असणार, 2 प्लस मेन वर्ब्स.
ते असतं इन्फिनिटिव्ह वर्ब्स. फॉर एक्झाम्पल शी केम हिअर टू डिस्कस द लेसन. मग ह्याच्यामध्ये कोणतं आहे द इन्फिनिटिव्ह वर्ब्स? कोणते इन्फिनिटिव्ह वर्ब्स आहे ज्याच्यासोबत ज्या वर्ब सोबत टू असणार ते असणार इन्फिनिटिव्ह. ओके, मग इथे असणार आहे टू डिस्कस. हे काय आहे इन्फिनिटिव्ह. तुम्हाला एक्झामला कधी कधी विचारलं जातं नॉन फायनाईट वर्ब्स किंवा इन्फिनिटिव्ह. नॉन फायनाईट आणि इन्फिनिटिव्ह ॲक्च्युली एकच आहे. मग टू प्लस मेन वर्ब असणार तर ते असतं तुमचं फायनाईट वर्ब्स किंवा ते असतं तुमचं इन्फिनिटिव्ह वर्ब्स. ओके, मग नेक्स्ट टॉपिकमध्ये बघा, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आय लाईक टू पेंट द वॉल. मग इथे कोणतं आहे इन्फिनिटिव्ह? टू पेंट. जे वर्ब्स टू सोबत आहे ते काय आहे तुमचं इन्फिनिटिव्ह वर्ब्स आहे. ओके, इन थर्ड एक्झाम्पल हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. मग इथे कोणत्या एक्झाम्पलमध्ये तुमचा इन्फिनिटिव्ह कोणता असणार आहे? टू ड्रिंक. समजते? खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे 10th साठी पण, 8th साठी, 9th साठी, 7th साठी आणि 6th साठी पण. तर लक्ष देऊ नका. नंतर नेक्स्ट टॉपिक आहे जिरंड. व्हॉट इज जिरंड? जिरंड इज अ आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब युज्ड ॲज अ नाउन. हे काय आहे आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब. जिरंड म्हणजे काय आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब. लक्षात ठेवायचं. जिरंड इज अ आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब. पण ते वर्ब आयएनजी असतं पण कसं असतं युज्ड ॲज अ नाउन. नाउन म्हणून यूज करतात. फॉर एक्झाम्पल इन दिस एक्झाम्पलमध्ये बघा जॉगिंग इज गुड फॉर हेल्थ. इथे नाउन कोणता आहे का? नाही आहे. तुम्हाला इथे दिसते जॉगिंग हा वर्ब आहे तोच नाउन म्हणून यूज केलेला आहे. देअरफॉर जॉगिंग इज अ जिरंड. अँड इन सेकंड एक्झाम्पल आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. मला पोएम रीड करायचं काय येते मजा येते. म्हणजे हे रीडिंग आहे हे काय आहे इथे जिरंड आहे. रीडिंग पोएम्स इज यूज ॲज अ नाउन. इथे आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. मग एका सेंटेन्समध्ये दोन दोन जिरंड वर्ब्स येऊ शकतात का? येऊ शकतात. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. ओके, मग रीडिंग आणि रायटिंग काय आहे इथे जिरंड आहे. तुम्हाला एक्झामला क्वेश्चन येतो टिक आउट द जिरंड फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. असा क्वेश्चन येतो तर तुम्ही लक्षात ठेवायचं जिरंड मीन्स आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब अँड दिस वर्ब यूज ॲज अ नाउन. ओके, नंतर नेक्स्ट आहे द पार्टिसिपल. हा काय आहे नॉन फायनाईट वर्ब्सचा थर्ड क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये हे वर्ब्स असतात ते फंक्शन ॲज अ ॲडजेक्टिव्ह. वर्ब्स असतात पण ते ॲडजेक्टिव्ह सारखं फंक्शन करतात, काम करतात. म्हणजेच डिस्क्रायबिंग वर्ड सारखं ते काम करतात. मग आपण बघूया ते पार्टिसिपल्स आहे ते फर्दर डिवायडेड इंटू प्रेझेंट पार्टिसिपल अँड पास्ट पार्टिसिपल. तर आपण हे रफ करूया आणि मग डिटेलमध्ये बघूया. तर आपला नॉन फायनाईट वर्बचा थर्ड टाइप्स होता द पार्टिसिपल्स. अँड पार्टिसिपल्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू प्रेझेंट पार्टिसिपल अँड पास्ट पार्टिसिपल. ओके, तर प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये काय एंडिंग विथ आय एन जी. आणि तुम्हाला हे प्रेझेंटवरून कळतं की त्याच्यावरून आपल्याला प्रेझेंट टेन्स समजतं. बरोबर ना, प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये प्रेझेंट टेन्स समजतो आपल्याला. मग इथे एक्झाम्पलमध्ये बघा देअर इज नो रनिंग वॉटर इन द अपार्टमेंट. मग आता इज आहे, इज वरून आपल्याला कळतं की हा प्रेझेंट टेन्स आहे. ओके, आणि रनिंग वॉटर तुम्हाला इथे कळतं एंडिंग आय एन जी. प्रेझेंट पार्टिसिपल ऑलवेज एंडिंग आय एन जी. मग इथे तुमचं येणार आहे रनिंग, हे तुमचं येणार आहे प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये माय मदर इज नेक्स्ट टू द लेडी वेअरिंग द रेड हॅट. मग इथे तुम्हाला इथे कळते इथे पण इज आहे म्हणजे तुमचा तो प्रेझेंट टेन्स आहे. आणि वेअरिंग रेड हॅट, वेअरिंग बरं आय एन जी टाइप्स ऑफ वर्ब आहे म्हणजे हे तुमचं काय आहे प्रेझेंट पार्टिसिपल. जिरंडमध्ये आणि प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. जिरंड काय असतं आय एन जी फॉर्म ऑफ वर्बच असतं आणि हे पण आय एन जी फॉर्म ऑफ वर्ब असतं. पण जिरंड यूज्ड ॲज अ नाउन. ते जिरंड नाउन सारखं यूज करतं. आणि इथे प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये पण आय एन जी फॉर्म ऑफ वर्ब असतं. दे यूज ॲज अ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे माहिती आहे ना डिस्क्रायबिंग वर्ड सारखं ते यूज होतं. म्हणून इथे लक्षात ठेवायचं आहे की हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे ते यूज ॲज अ ॲडजेक्टिव्ह आणि त्याच्यावरून आपल्याला प्रेझेंट टेन्स आहे हे पण समजतं. ओके, समजलं प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, नेक्स्ट आहे पार्टिसिपलचा नेक्स्ट टॉपिक आहे पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल म्हणजेच आपल्याला ह्याच्यातून कळते की पास्ट टेन्स असणार आहे. बरोबर ना, आणि इट एंडिंग विथ डी ई डी ई एन एन और टी. ह्याच्यामध्ये ते वर्ब काय होतं एंड होतं. त्याचे दोन एक्झाम्पल मी इथे लिहिलेले आहेत. ही वॉज इन्व्हायटेड टू द पॅलेस. तो त्याला पॅलेसमध्ये इन्व्हाइट केलाय. मग इथे कोणतं आहे वर्ब? इथे आहे इन्व्हायटेड. आणि वॉज आहे म्हणजे
काय आहे तिथे वॉज आहे म्हणजे ते पास्ट टेन्स आहे. ओके, नेक्स्ट आहे दे लाईक हिज रिटन स्टोरीज. आता हे लाईक्ड आहे, लाईक्ड वरून आपल्याला कळतंय की ते काय आहे पास्ट टेन्स आहे. आणि इथे बघा रिटन स्टोरीज, हे रिटन स्टोरीज आहे, हे काय आहे तुमचं पास्ट पार्टिसिपल आहे. समजते. इथे इन्व्हायटेड आहे. आणि आता तुम्ही बोलणार की इथे लाईक्ड आहे ते पास्ट पार्टिसिपल का नाहीये, तर तुम्हाला इथे समजून घ्या. इथे वॉज होतं, हे हेल्पिंग वर्ब होतं. इथे लाईक्ड आहे ते वर्ब आहे आणि इथे रिटर्न काय आहे डिस्क्रायबिंग पार्टिसिपल आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा की हे काय असतं फंक्शन ॲज ॲडजेक्टिव्ह. पास्ट पार्टिसिपल फंक्शन ॲज ॲडजेक्टिव्ह म्हणजे डिस्क्राईब करतं. इथे स्टोरीज कशा स्टोरीज आहेत रिटर्न स्टोरीज आहेत. मग स्टोरीजला डिस्क्राईब केलंय म्हणून इथे रिटर्न काय येणार आहे तुमचं पास्ट पार्टिसिपल येणार आहे. ओके, समजते. आता ह्याच्याशी रिलेटेड आपण ऍक्टिव्हिटी बघूया जे एक्झामला विचारले जातात. सो आवर ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन दिस टॉपिक इज, त्यातले मी 4 सम घेतलेले आहेत. वेगवेगळ्या टॉपिकचे एक एक क्वेश्चन येईल ते मी बघणार आहे इथे. सो फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आहे पिक आउट अ जिरंड अँड इन्फिनिटिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. असा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला जातो आणि क्वेश्चन सेटमधूनच मी हे क्वेश्चन चूज केलेले आहे. ओके, तो फर्स्ट काय आहे पिक आउट अ जेरंड अँड इन्फिनिटिव्ह. तर तुम्हाला माहिती आहे जेरंड म्हणजे काय असतं ING फॉर्म ऑफ वर्ब असतं युज्ड ॲज नाउन. अँड इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं 2 प्लस मेन वर्ब्स असतं. ओके, तर त्यांनी सेंटेन्स दिलेला आहे द सक्सेस ऑफ मिहिर सेन हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर टू ट्राय स्विमिंग. ओके, तर ह्याच्यामधलं आपल्याला जिरंड शोधायचं आहे. जिरंड म्हणजे काय असतं ING फॉर्म ऑफ वर्ब. मग इथे कोणतं आहे ING फॉर्म ऑफ वर्ब आहे स्विमिंग, म्हणजे तुमचं जिरंड असणार आहे स्विमिंग. इथे जिरंड काय असणार आहे स्विमिंग. ओके, आणि नंतर काय आहे इन्फिनिटिव्ह शोधायचं आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे 2 प्लस मेन वर्ब. मग 2 वाले वर्ब्स कुठे आहे टू ट्राय. काय आहे इथे टू ट्राय. मग तुमचं इथे आन्सर येणार आहे टू ट्राय. समजते. खूप सोपं आहे. हे 2 वर्ड लिहायला तुम्हाला 2 मार्क्स एक्झामला मिळतात. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे पिक आउट द इन्फिनिटिव्ह अँड यूज इट इन युअर ओन सेंटेन्स. तर ह्याच्यातलं इन्फिनिटिव्ह शोधायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यापासून स्वतःच्या मनाचं एक सेंटेन्स बनवायचं आहे. तर मग आय वॉज गेटिंग टू लर्न फ्रॉम काउंटलेस ग्रेट माइंड्स. तर ह्याच्यामधलं इन्फिनिटिव्ह कोणतं आहे इन्फिनिटिव्ह म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं इन्फिनिटिव्ह म्हणजे असतं 2 प्लस मेन वर्ब. मग आय वॉज गेटिंग टू लर्न फ्रॉम काउंटलेस ग्रेट माइंड मध्ये येणार आहे टू लर्न. हे काय येणार आहे टू लर्न. हे तुमचं काय येणार आहे इन्फिनिटिव्ह येणार आहे. ओके, आणि त्याचं सेंटेन्स कोणतं बनवू शकतो वी ऑलवेज ट्राय टू लर्न न्यू थिंग्स. मग इथे लिहू शकतो एक्झाम्पल वी ऑलवेज ट्राय टू लर्न न्यू थिंग्स. आपण नेहमी न्यू थिंग्स शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओके, वी ऑलवेज ट्राय टू लर्न न्यू थिंग्स. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय आहे रिप्लेस द इन्फिनिटिव्ह विथ जिरंड. अशा टाईपचे क्वेश्चन पण विचारतात की इन्फिनिटिव्ह दिलेला आहे त्याला रिप्लेस करा इनटू जिरंड मध्ये. तर मग इथे एक्झाम्पल दिलेलं आहे हिज आईज वुड वॉटर व्हेनेवर ही ट्रायड टू कट अँड ऑनियन. जेव्हा पण तो ऑनियन कट करायला ट्राय करतो हिज आईज वॉटर. ओके, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इन्फिनिटिव्ह शोधायला लागेल. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं 2 प्लस मेन वर्ब. मग तुमचं 2 प्लस मेन वर्ब आहे कट. मग 2 कट आहे हे तुमचं काय आहे इन्फिनिटिव्ह आहे. मग त्याला जिरंड बनवायचं म्हणजे काय करायचं त्याला ING फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. मग 2 कटच्या ऐवजी तुम्हाला लिहायला लागेल कटिंग. ओके, मग सेम सेंटेन्स लिहायचे मग सेम टू सेम लिहायचे काहीच फरक नाही फक्त 2 कटच्या ऐवजी कटिंग लिहायचे. हिज आईज वुड वॉटर whenever he tried. 2 कटच्या ऐवजी काय लिहिणार कटिंग अँड ऑनियन. whenever he tried cutting and onion. ओके, आणि तुम्ही जे चेंज केलंय सेंटेन्स मध्ये त्याला काय करायचं आहे अंडरलाईन करायचे. ओके, एक्झाम मध्ये पण तुम्ही अंडरलाईन करायचे आहे. आणि लास्ट सेंटेन्स आहे आपला की पिक आउट 2 प्रेझेंट पार्टिसिपल फ्रॉम द सेंटेन्स. ह्याच्यातले तुम्हाला 2 प्रेझेंट पार्टिसिपल फाइंड आउट करायचे आहे. तर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे पण काय असतात ING फॉर्म ऑफ वर्ब असतात ते तुम्हाला शोधायचे. तर इथे आहे चिल्ड्रन आर वॉचिंग आवर इंटरॅक्शन अँड क्वेश्चनिंग आवर ॲक्शन. मग इथे 2 ING फॉर्म वाले कोणते आहेत
वॉचिंग अँड क्वेश्चनिंग. तुम्ही इथे आन्सरमध्ये लिहायचं आहे वॉचिंग, WATCH, वॉचिंग अँड काय आहे क्वेश्चनिंग. ओके, खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता, थोडासा लेंदी झाला पण इम्पॉर्टंट होता. आय ट्राय टू कम्प्लीट ऑल कॉन्सेप्ट्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.